नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मनरेगा वेल स्कॅम, बोगस मजुरांच्या नावावर अनुदान लाटले, लेखाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची होणार चौकशी. सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे रोहया योजनेत बोगस मजुरांच्या नावावर अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्ष स्थळ पाहणीत कामाची मागमोसून आढळला असताना लाखो रुपयांचे देयक काढण्यात आल्याचे उघड झाल्याने प्रशासन खळबळ उडाले आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले असून पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक तूर मार्केट. तुरीच्या किमतीत MSPच्या दिशेने चालू मार्च महिन्यात सरासरी दर कसे राहतील वाचा सविस्तर. चालू हंगामातील मार्च 2026 महिन्यात तुरीचे दर कसे राहतील हे पाहूया. रांगडा कांदा काढणी. कांदे गोळा केल्यानंतर किती दिवस सावलीत ठेवावे, त्याने काय होतं, शेतकऱ्यांची कांदा काढण्याला सुरुवात करावी याबाबत थोडक्यात महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया. ऑनियन एक्सपोर्ट. कंटेनर रवाना झाला पण अचानक मध्य पूर्वेत तणाव, कांदा निर्यातीवर ब्रेक वाचा सविस्तर. मराठवाड्यातील प्रमुख कांदा बाजारपेठ असलेल्या लासूर स्टेशनमधून 900 क्विंटल लाल कांदा दुबईसाठी निर्यात करण्यात आला आहे. मात्र इस्रायल निर्यात तणावामुळे उजनी धरणात आज मितीला किती पाणी साठा, यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार का? उज्जैन डॅम वॉटर लेवल गेल्या 1.5 महिन्यात धरणाची पाणी पातळी फक्त 31.13% अटली आहे. गतवर्षी मुसळधार पावसामुळे उजनी धरण जुलै महिन्यातच 100% भरले होते. तुमच्या मोबाईलवरून 2 मिनिटात करा हरभरा खरेदी नोंदणी. अशी आहे रजिस्ट्रेशनची सोपी प्रक्रिया. योजनेअंतर्गत 1 मार्च 2026 पासून हरभरा खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. हरभरा बाजारभाव. हरभऱ्याला मुंबईत उच्चांक दर, या बाजारात मात्र दर कोसळले वाचा सविस्तर. राज्यातील बाजारात समितीमध्ये हरभऱ्याची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला हे वाचा सविस्तर. दोघा चुलत भावांनी एकत्र येत केला खरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग. 2 महिन्यात 11 लाखांची कमाई. इच्छाशक्ती असली की सारं काही साध्य करता येतं, या उक्तीप्रमाणे वांगीच्या तालुका करमाळा दोघा चुलत भावांनी एकत्र येत दुसऱ्याचे शेत वाट्याने घेतले.